बातमी आहे तूर उत्पादक शेतकऱ्यांची। तूर खरेदी बंद झालेली असली तरी शेतकरी आपली तूर घेऊन बाजार समितीच्या बाहेर भर उन्हात रांगेमध्ये उभा आहे। त्यामुळे आज फडणवीस सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र त्या कॅबिनेटच्या बैठकीआधी एक महत्त्वाची बैठक पणन मंत्री, कृषी मंत्री आणि अन्य अधिकाऱ्यांची होती। आज हिताचा निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे राज्यभरात बाजार समित्यांसमोर तुरीचे ढीग आहेत। मात्र खरेदी बंद झाल्याने तुरीचं करायचं काय या प्रश्नाने शेतकरी अक्षरशः हवाल दिलेत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज बैठकांचं सत्र बघायला मिळते। आधी एक महत्त्वाची बैठक होती आणि त्यानंतर 11 वाजता कॅबिनेटची बैठक आहे। ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तर ऋत्विक, खूप महत्त्वाचा दिवस आहे हा तूर खरेदीच्या संदर्भातल्या बैठकांच्या दृष्टीने। काय काय नेमकं घडू शकतं पुढच्या 2 तासात? अश्विन, नाफेडची तूर खरेदी पुन्हा सुरू करण्यास केंद्र सरकारने काल स्पष्टपणे नकार दिलेलाच आहे। आता जी पूर्ण जबाबदारी आहे ती राज्य सरकारची आहे आणि राज्य सरकारला आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही ना काही मार्ग काढावाच लागेल। यासाठीच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। अश्विन, आज मंत्रालयात 3 संबंधित जी खाती आहेत, पणन, कृषी आणि अन्न व नागरी पुरवठा, या तिन्ही खात्यांच्या मंत्र्यांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक लावण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये जिल्हानिहाय ज्या ठिकाणी बाजार समितींच्या बाहेर खरेदीविना तूर पडून आहे ही किती आहे, किती लाख क्विंटल राज्यभरात तुरीचा साठा अजूनही आहे जो खरेदी केला गेलेला नाही आहे, या संदर्भातला अहवाल जिल्हानिहाय मागवण्यात आलेला आहे। त्याची छाननी करून योग्य यावरती मार्ग काय काढला जाऊ शकतो। शेतमाल तारण योजना हा एकमेव पर्याय पणन मंत्र्यांकडून सांगण्यात येत होता। मात्र त्यामध्येही तूर जितक्या मोठ्या प्रमाणात आता पडून आहे, लाखो क्विंटल, एक साधारण सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार 18 लाख क्विंटल तूर जी आहे ही राज्यभरात पडून आहे। तर या तुरीचं नेमकं करायचं काय या संदर्भात आता चर्चा होणार आहे। मंत्र्यांकडून याबाबत आढावा घेतला जाईल आणि कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या समोर हे मंत्री हा सगळा अहवाल मांडणार आहेत आणि काय काय उपाययोजना तातडीने केल्या जाऊ शकतात। कारण शेतकऱ्यांचा रोष वाढताना दिसतोय। कुठे तूर जाळली जाते तर कुठे सरकारचे पुतळे जाळले जात आहेत। सरकारला खरंच उशिरा जाग आली आहे का असा प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेला आणि या सगळ्या दिशेने आता सरकार काय पावलं उचलतंय आणि कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा करून काय मध्यम मार्ग काढतंय याबाबत आता सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे। अश्विन, ऋत्विक, जसं तू सांगतोयस की आधी एक बैठक होती आणि नंतर कॅबिनेटची देखील बैठक आहे। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये थेट आज निर्णय अपेक्षित आहे का आणखी काही बैठका दिवसभरात होऊ शकतात पुढे? बैठकींचं सत्र अश्विन पुढे राहू शकतं, चालू राहू शकतं। कारण ज्या पद्धतीने केंद्र सरकारने या सगळ्या प्रकरणात हात झटकलेलेच आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल। राज्य सरकारच्या समोर आता मोठा पेच निर्माण झालेला आहे। गेल्या महिन्याभरापासून नाफेड करून अनेक कारणांवरून तूर खरेदी होत नव्हती। मग तो बारदानांचा विषय असेल किंवा वजन काट्याचा विषय असेल, शेतकरी जो आधीपासून नाडला गेलेला होता तो आता हवालदिल झालेला आहे। त्यामुळे यावर नेमका तोडगा काय काढायचा तो एका दिवसात काढणं शक्य आहे असं सध्या तरी वाटत नाहीये। इतक्या मोठ्या प्रमाणात जी तूर खरेदी विना पडून आहे त्याचं काय करायचं सरकारच्या समोर हा पेच निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे विविध मार्गाने यावरती कशा पद्धतीने तोडगा काढला जाईल यासाठी बैठकीचं सत्र आपल्याला आज दिवसभरात सुरूच राहताना दिसेल। अश्विन, ऋत्विक, जसं तू सांगतोस की कॅबिनेटची एक महत्त्वाची बैठक आहे, फक्त तुरीचाच निर्णय ज्याच्यावर आज पूर्ण कॉन्सन्ट्रेशन असेल का कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं संघर्ष यात्रा जी विरोधकांची सुरू आहे 3ऱ्या टप्प्याला आता सुरुवात झाली आहे त्यावर देखील चर्चा होऊ शकते कॅबिनेटमध्ये? निश्चित अश्विन, कॅबिनेटच्या बैठकीचा अजेंडा हा ठरलेला असतो। मात्र तातडीचा विषय म्हणून तुरीवरती चर्चा होणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे। त्याचबरोबर संघर्ष यात्रेला आज सुरुवात होत आहे। 3रा टप्पा संघर्ष यात्रेचा आहे। विरोधकांनी अख्खा महाराष्ट्र या संघर्ष यात्रेदरम्यान ढवळून काढलेला आहे आणि त्यात तुरीमुळे शेतकऱ्यांमध्ये जो असंतोष निर्माण झालेला आहे त्याला कुठेतरी आणखीन हवा मिळू नये आणि सरकार विरोधी जे वातावरण आहे हे आणखीन शिगेला पोहोचू नये यासाठी नक्कीच कर्जमाफीच्याही मुद्द्यावरती विचार विमर्श ह्या कॅबिनेटच्या बैठकीत होईल अशी शक्यता वर्तवली जाते। अश्विन, ऋत्विक, या सगळ्या बैठकांकडे तू लक्ष ठेवून राहास, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।